तांडव नृत्य म्हणजे एक जे सगळीकडे आपल्या आजूबाजूला चालू आहे, निसर्ग म्हणा किंवा आपल्या आत सुद्धा त्याचे संतुलन असं तुम्ही म्हणालात. तर मला असं वाटतं सृष्टीचं जे रहस्य आहे ते सुद्धा कुठल्या तरी एका संहितेत सांगितलेलं असेल ना? हां, म्हणजे जी विश्वेश्वर संहिता जी आहे, हे सृष्टी निर्माणासाठी, की ही सृष्टी का निर्माण झाली, कशासाठी निर्माण झाली. तर आधी ब्रह्मदेवापासून सृष्टीची उत्पत्ती झाली आणि त्याच्यानंतर मग शिवशक्तीच्या माध्यमातून प्रकृती पुरुष जन्माला आले आणि नंतर मनु शतरूपा यांच्यापासून मग मनुची प्रजा म्हणून मानव असं आपल्याला म्हटलं जातं. तर या सृष्टी निर्माणामागचं या तत्वांचं फार महत्त्वाचं कार्य आहे, की जे शिव आहे, विष्णू आहे, ब्रह्मतत्वाचं आपण धरून चालू, की या 3 देवता ज्या आहेत त्या देवतांची 3 तत्व आहेत. तर या तत्वाचं प्रयोजन काय, तर या सृष्टीवर आधी धर्म हा मोठ्या प्रमाणामध्ये विराजमान होता. जी 4 युगं आपल्याकडे आहेत, सत्य, त्रेता, द्वापार आणि कली. आता सध्या कलियुगाची सुरुवात झालेली आहे आणि सुरू आहे आपलं कलियुग. मला असं वाटतं कलियुग संपलंय आणि सतयुगाकडे आपण चाललोय नाही का? 2012 साली आपण कलियुग ऑलमोस्ट संपलं आणि आता आपण सतयुगाकडे चाललोय. अमृत काल चालू आहे, अमृतकाल आपलं सुरू आहे. तर याच्यामध्ये या 4ही युगांमध्ये जेव्हा सत्य, त्रेता, द्वापार, कली या 4ही युगांमध्ये धर्माचे वेगवेगळे आयाम त्यांनी सांगितले होते. की धर्म हा सत्ययुगामध्ये कसा होता, तर हा परिपूर्ण होता. सगळीकडे सत्ययुग आहे त्याच्यामुळे असत्यवादाला, अधर्माला कुठे जागाच नव्हती. मग त्रेतायुगामध्ये तो थोडा कमी प्रमाणामध्ये, त्याचं प्रमाण कमी झालं, 100चं 75वर आलं, 75% धर्म होता. मग द्वापार युगामध्ये 50% धर्म होता. म्हणजे कलियुगाची नांदी होती ती, की आता द्वापार संपून कलियुग येणार आणि त्यानंतर मग कलियुगामध्ये तो आता 25% उरलेला आपल्याला दिसून येतो धर्म. पण आता आपण सतयुगाकडे चाललोय, त्यामुळे आपण बघतोय की हळूहळू हद्दपार झालेला आहे. अमृतकाळाला सुरुवात झाली, आपण बघतोय सगळीकडे आणि त्याचे परिणाम पण दिसू लागले की जे अगदी तरुण मुलं मुली सुद्धा इतके अध्यात्मामध्ये त्यांना हळूहळू रस वाटायला लागलेला आहे. म्हणजे आपण असं म्हणतो की पुराणांची जी गंगा व्यासांनी आपल्यापर्यंत जी आणली, त्या गंगावतरणाची कथा सुद्धा पुराणांचा एक अविभाज्य भाग आहे. आणि शंकर म्हटल्यानंतर इतर प्रातिनिधिक तत्वांबद्दल गंगेचं सुद्धा महत्त्व तेवढंच आहे की त्याच्याबद्दल पण एक छान कथा आली आहे की सगरपुत्रांना स्वर्गप्राप्ती किंवा मोक्षप्राप्ती व्हावी याच्यासाठी भगीरथ हा त्या सगरांच्याच कुळामध्ये जन्माला आला. आणि तेव्हा जेव्हा कळलं त्याला की आपल्या पितरांना मोक्षप्राप्ती मिळालेली नाही, मग काय केलं पाहिजे, तर त्याला अनेक उपाय सांगितले. तेव्हा एक उपाय असा सांगितला की जोपर्यंत स्वर्गातली गंगा ही तुझ्या पितरांना मोक्ष देण्यासाठी पृथ्वी तलावर येत नाही, तोपर्यंत तुझ्या पितरांना मोक्ष प्राप्त होणार नाही. मग काय केलं, तर भगीरथांनी महत्प्रयासाने त्या गंगेची आराधना केली. गंगा प्रसन्न झाली. पण आता स्वर्गातनं पृथ्वीवर गंगा येणार, मार्ग इतका मोठा, तिचा प्रवाह इतका मोठा, तिचा ओघ इतका मोठा, पृथ्वीला ते झेपलंही पाहिजे. म्हणजे नाही तर असं व्हायचं की प्रवाह यायचा आणि पृथ्वीचा कुठेतरी तिचा तोल बिघडायचा. मग या सगळ्याचा विचार करत असताना एक विचार भगवान शंकरांपर्यंत ठेवण्यात आला की आता गंगेला पृथ्वीवर आणायचं आहे, पण मला आता तुमच्या शक्ती सामर्थ्याची गरज लागेल. मग मला काय करता येईल, तर त्या गंगेचा प्रवाह तुम्ही कुठेतरी रोखून धराल का हो. मग भगवान शंकर म्हणाले की ठीक आहे, माझ्या जटांमध्ये मी तिला धारण करतो. मग तो जो स्वर्गातनं गंगेचा प्रवाह निघाला, हा भगवान शंकरांनी तो जो ओघ होता तो नियमित करण्यासाठी किंवा त्याचं जे प्रमाण होतं ते थोडंसं संयमित करण्यासाठी आपल्या जटांमध्ये ती गंगा धारण केली. आणि उरलेला जो प्रवाह आहे हा मग आपल्याला पृथ्वी तलावर आलेला दिसतो. आणि मग जेव्हा त्या गंगेच्या जलामध्ये सगरचे जे पितर होते यांना जेव्हा मोक्ष प्राप्त झाला, त्याच्यानंतर मग मात्र त्या भगीरथाला हे सगळं श्रेय जातं. तर म्हणून आपल्याकडे जी पद्धत आहे, असं मला वाटतं की आपल्याकडे मनुष्य मृत्यू झाल्यानंतरच्या काळामध्ये जेव्हा आपल्याकडे एक अस्थि विसर्जन नावाचा एक भाग आहे, तर आपण शक्यतर गंगेमध्ये त्या विसर्जित कराव्या. तर आपली अशी धारणा आहे की त्याच्यात जर विसर्जित झाल्या तर त्याला पुढची गती योग्य मिळेल. तर हा सुद्धा भाग गंगा अवतरणाच्या कथेतनं आपल्याला दिसून येतो की त्यांनी त्याच्या पूर्वजांसाठी जसा गंगेचा आश्रय घेतला तसा आपल्याला सुद्धा तीच गंगा आश्रयदाती आहे. आणि म्हणून आपल्याकडे अजूनही एक म्हण पडली की जो व्यक्ती खूप प्रयत्नांनी एखादी गोष्ट करतो तेव्हा आपण त्याला भगीरथ प्रयत्न असं म्हणतो. आणि मग त्या भगीरथाने तिला आणलं म्हणून तिला भागीरथी असं सुद्धा म्हटलं जातं गंगेला. अच्छा, मला एक सांग, आपण आता शिवलिंगाबद्दल बोललो की ते प्रकृती आणि पुरुष, शिव आणि शक्ती ह्याचं एक प्रतीक आहे त्यांच्या ऐक्याचं. तर मग आत्मलिंग काय आहे?
त्याची पण एक कथा आहे. आता पुराणं म्हटल्यानंतर कथांचा भरणा आहेच. खूप सुंदर कथा आहे त्याची. शिवपुराणामध्ये या कथेचा उल्लेख नाही, पण गोकर्ण चं जे क्षेत्र आहे, शिवक्षेत्र, त्याचं महत्त्व आपल्याला या रावण आणि आत्मलिंगाच्या कथेतनं दिसून येतं. तर मुळात रावण हा शिवभक्त, अतिशय मनापासून शिवाची सेवा करणारा असा भक्त. त्याची माता त्या शिवतत्वाचं रोज चिंतन मनन पूजन करायची. रावणाने हे बघितलं की रोज माझी माता शिवलिंगाची पूजा करते, इतक्या मनोभावे जपते आहे, गेली कित्येक वर्ष मी तिचा हा नियम बघतोय. मग त्याने एक दिवस त्याच्या मातेला असं म्हटलं की तुझ्या शिवलिंगाची पूजा करते, तर साक्षात शिवांनाच जर मी इथे घेऊन आलो तर हे मी तुझ्यासाठी निश्चित करू शकतो, माता आहेस तू माझी. या प्रसंगी रावणाला स्वतःच्या प्राप्त झालेल्या ज्या काही गोष्टी होत्या त्याचा अहंकार झाला होता की मी काहीही करू शकतो. तर या भावनेतनं कैलास पर्वताकडे प्रयाण करायला रावण निघाला. रावण निघाल्यानंतर त्याला असं वाटलं की आपण भगवान शंकरांना म्हणू, ते सहज तयार होतील आणि आपल्यासोबत आपल्याकडे येतील. विनंती केली. त्यांनी गेल्या गेल्या कैलास पर्वत गदागदा हलवायला सुरुवात केली. शंकर ध्यानस्थ, त्यांना कळेच ना की हे काय होत आहे. शंकरांना त्यांच्या ध्यानात आलेल्या व्यत्यय बघून त्यांना आला राग. म्हणून त्यांनी काय केलं, तर त्या कैलास पर्वताला आपल्या अंगठ्याने दाबलं. दाबल्यानंतर त्या कैलास पर्वताला गदागदा हलवणाऱ्या रावणाचे हात मात्र त्या पर्वताखालीच अडकून गेले आणि त्या अंगठ्याचा दाब इतका होता की तो कैलास पर्वत त्यांच्या हातावर दबल्यासारखा झाला. त्याच्यामुळे त्याला वेदना व्हायला लागल्या. त्यांनी याचनापूर्वक निर्माण केलेलं जे स्तोत्र आहे, जे शिवतांडव स्तोत्र आहे की जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गलेव लंबे लंबितम भुजंग भुंग मालिका. तर हे त्यांनी विनंती केली की मला त्रास होतो आहे, त्याच्यामुळे आता तुम्ही क्षमा करा माझ्या या प्रमादासाठी. मग या सगळ्या स्तोत्र रचनांनी भगवान शंकराला आनंद झाला, ते प्रसन्न झाले आणि ते म्हणाले की काय तुझं म्हणणं आहे, तू बोल. रावण म्हणाला की असंच आहे, माझी माता तुमची अत्यंत मोठी भक्त आहे, तुम्ही स्वतः लंकेत यावं अशी माझी इच्छा आहे. भगवान शंकर म्हणाले की हे काही शक्य नाही, पण तुझी माता इतकी जर माझी भक्त आणि तू जर त्याच्यासाठी इथे आलास तर मी एक गोष्ट मात्र तुझ्यासाठी करू शकतो, तर आत्मलिंग तू माझं घेऊन जा, म्हणजे आत्मस्वरूप भगवान शंकराचं. ते त्यांनी शिवपिंडीच्या स्वरूपामध्ये रावणाला दिलं. पण अट घातली की हे आत्मलिंग तू घेऊन जातो आहेस, पण हे मार्गामध्ये कुठेही जमिनीवर ठेवायचं नाही, ही एकच अट आहे. तुला लंकेत न्यायचं आहे तू ने, पण मार्गामध्ये त्याला कुठेही जमिनीचा स्पर्श होता कामा नये, कारण जिथे त्याला स्पर्श होईल तिथे ते स्थापन होईल, मग काही ते बाहेर पडणार नाही, किंवा तू किती प्रयत्न केले तरी सुद्धा ते काही शक्य होईल. असं करत असताना रावण निघाला. दशग्रंथी ब्राह्मण होता. संध्येची वेळ झाली आहे, संध्याकाळ झालेली आहे. संध्येशिवाय मी पुढे कसं जाऊ. आता प्रश्न पडला, हातात तर आत्मलिंग आहे, मग आता मी ठेवू कुठे, ठेवायला नाही सांगितलंय आणि याला ठेवल्याशिवाय मी संध्या करू शकत नाही. मग तिथे गणपती गुराख्याच्या रूपामध्ये आले आणि ही योजना आहे. गुराख्याला बघितलं आणि रावणाच्या मनामध्ये आशेचा किरण जागा झाला की चला कोणीतरी मिळालं, आपण याला देऊन तर बघू. गुराखी याला बोलवलं की असंच आहे, मी संध्या करतपर्यंत हे आत्मलिंग तुझ्याजवळ ठेव आणि त्याच्यानंतर मी तुला सांगेल त्यावेळेला तू मला दे आणि तुझ्या मार्गाला जा. आता त्यावेळेला गुराख्याने सुद्धा आपली अट ठेवली, मी धरून बसतो पण 3 वेळा मी तुम्हाला आवाज देईल. 3 वेळेला आवाज दिल्यानंतर जर तुम्ही परत आला नाहीत तर मात्र हे मी इथेच ठेवून निघून जाईल, नंतर काय होईल ते तुम्ही तुमचं बघा. रावण म्हणाला ठीक आहे. संध्येसाठी नदीच्या पात्रात उतरला, संध्या केली. इकडे गणपती ज्या गुराख्याच्या वेशात गणपती होते त्यांनी आवाज दिला 3 वेळा आणि 3ही वेळेला प्रतिसाद काय आला नाही. ते धरलं आत्मलिंग आणि त्या नदीच्या किनारी ठेवून दिलं. ते निघून गेले. रावण आले संध्या केल्यानंतर, बघितलं तर काय, तर आत्मलिंग तिथेच. मग काय करायचं आता, अट तर घातली होती, अट तर काही पाळल्या गेली नाही. मग त्या आत्मलिंगाला परत एकदा त्यांनी खूप पद्धतीने तिथनं उचलण्याचा प्रयत्न केला, पण ते जड झालं, तिथे बसून गेलं, ते काही झालं नाही. पण अशा पद्धतीने त्याला उचलण्याचा प्रयत्न केला की त्याला गोकर्णाचा आकार निर्माण झाला. गाईचं जसं कान असतं त्याप्रमाणे त्या शिवलिंगाचा आकार झाला आणि ते मात्र तिथे स्थित झालं, म्हणून त्याला गोकर्ण क्षेत्र या नावाने ते रावण आणि आत्मलिंगाची जी कथा आहे ही त्या आत्मलिंग म्हणजे काय तर ते गोकर्ण क्षेत्र. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू